जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत महाराष्ट्र म्युनिसिपल टॅक्सेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस म्हणजेच महाराष्ट्र महानगरपालिका कर आकारणी आणि प्रशासन या विभागाचे म्हणजेच थोडक्यात जे कर निरीक्षकच्या ज्या 2023 मध्ये परीक्षा झाल्या होत्या तर त्यापैकी एक पेपर आपला, कारण ही परीक्षा ऑनलाईन होती त्यामुळे याचे बरेच पेपर आहेत, तर त्यापैकी एक पेपर आपल्यापर्यंत आलेला आहे। तर या पेपरबद्दल म्हणजेच या पेपरमध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत तर हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतच आहोत। मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण या पेपरमधील मराठी, सामान्य ज्ञान आणि त्याचबरोबर गणित व बुद्धिमत्ता या विषयावर आलेले प्रश्नांची सविस्तर चर्चा केलेली आहे, त्याचं पूर्ण विश्लेषण देखील दिलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण यापैकीच जो चौथा विषय आहे तो म्हणजे इंग्लिश। तर या इंग्लिशमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचं सविस्तररित्या विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा, कारण प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाचे जे काही 4 पर्याय आहेत तर त्या चारही पर्यायाचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। यामध्ये पहा, पहिला प्रश्न विचारलेला आहे, सिलेक्ट द फ्रेज दॅट इज यूज्ड इन ॲन ऑफिशियल लेटर। आता पहा, आता ऑफिशियल लेटरमध्ये म्हणजेच जे काही आपण पत्रव्यवहार करतो तर त्या पत्रामध्ये आपण 10वीपर्यंत इंग्लिशमध्ये 10वीला आपल्या पेपरमध्ये पत्र लिहा असं असायचं इंग्लिशमध्ये, लेटर रायटिंग। तर त्यामध्ये आपण खाली काय लिहायचो, युअर्स, बरोबर, युअर्स ट्रूली, युअर्स सिन्सिअरली, तर मग किंवा युअर्स स्टुडंट्स। तर मग यामध्ये आपण युअर्स कशा पद्धतीने लिहायचो, युअर्स ऑफिस्ट्रॉफी एस द्यायचो का युअर्स ट्रूली असं लिहायचो का युअर ऑफिस्ट्रॉफी एस लिहायचो का युअर्स ट्रूली लिहायचो। आता पहा, यामध्ये युअर्स ट्रूली जे आहे ते टी कॅपिटल नसतं त्यामुळे हे चुकीचं आहे। आता युअर्स ट्रूली ॲपिस्ट्रॉफी एस असतं का, नाही, कारण युअर हे अनेकवचनी आहे म्हणून जे प्ल्युरल असतात त्याला ॲपिस्ट्रॉफी वापरत नाहीत, त्यामुळे प्लेन युअर्स ट्रूली हे या पद्धतीने लेटर रायटिंगच्या शेवटी आपण लिखाण करत असतो, त्यामुळे हे युअर्स ट्रूली हे बरोबर आहे। दुसरा पहा प्रश्न, फाइंड द करेक्ट मीनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रेज। आता पहा, फ्रेज काय आहे आणि या फ्रेजची मीनिंग या ठिकाणी विचारलेली आहे। फ्रेज आहे बर्न द मिडनाईट ऑइल। आता पहा, याचा जर शब्दशः अर्थ आपण पाहिला तर शब्दशः अर्थ होतो मध्यरात्री तेल जाळणे, पण यातून आपल्याला अर्थ काय घ्यायचा आहे, फ्रेजचा त्याचा अर्थच तसा असतो की जी फ्रेज असते त्याचा सरळ सरळ अर्थ घ्यायचा नसतो, तर त्याचा मतितार्थ घ्यायचा असतो, बरोबर। त्यामधून काय सांगायचं असतं हे महत्त्वाचं असतं। तर बर्न द मिडनाईट ऑइल, मध्यरात्री तेल जाळणे, याचा अर्थ काय होतो, चला पर्याय बघूया। पहा, सेकंड पर्याय बघा, टू बी अफ्रेड ऑफ द डार्क, म्हणजे अंधाराची भीती वाटणे, नाही, चुकीचं आहे, बरोबर। टू पार्टी ऑल नाईट, म्हणजे रात्रभर पार्टी करणे असं आहे का, नाही। टू स्लीप लेट इन द मॉर्निंग, म्हणजे सकाळी उशिरा झोपणे असा त्याचा अर्थ आहे का, नाही। तर पहा पर्याय क्रमांक 1, टू वर्क हार्ड ॲट नाईट, मध्यरात्री तेल जाणे म्हणजे रात्रभर जागी राहणे किंवा टू वर्क हार्ड ॲट नाईट, रात्री उशिरापर्यंत खूप कष्ट करणे, खूप कष्ट घेणे। आता समजा आपली परीक्षा असेल तर आपण उशिरापर्यंत अभ्यास करत असतो, मग याला कोणती फ्रेज लागू होते, तर टू बर्न मिडनाईट ऑइल, बरोबर, म्हणजे मध्यरात्री उशिरापर्यंत अभ्यास करणे किंवा खूप कष्ट घेणे याचाच अर्थ होतो टू वर्क हार्ड ॲट नाईट। ठीक आहे, आलं असेल लक्षात। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड। पाहता, एक वर्ड दिलेला आहे खाली आणि त्याचं सिनोनिम ओळखायचं आहे, म्हणजेच समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे। शब्द आहे ॲबोरंट। आता पहा, ॲबोरंटचा सुरुवातीला आपल्याला अर्थ माहिती असायला हवा, तर त्याचा आपण सिनोनिम लवकर ओळखू शकतो। ॲबोरंट म्हणजे घृणास्पद, याचा काय अर्थ होतो, घृणास्पद। मग आता पर्याय पहा, डिस्गस्टिंग, डिस्गस्टिंग म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याच लोकांच्या तोंडून हा शब्द ऐकत असतो, डिस्गस्टिंग, डिस्गस्टिंगचा अर्थ आहे घृणास्पद। आता जरी तुम्हाला याचा अर्थ माहिती नसेल तरी बाकीच्या पर्यायावरून तुम्ही अर्थ काढू शकता, म्हणजे बाकीच्या पर्यायांचा अर्थ माहिती असेल तर त्यावरून याचं सिनोनिम किंवा अँटोनिम आपण ओळखू शकतो। आता पहा, ॲडमायरेबल, ॲडमायरेबल म्हणजे काय असतं, प्रशंसना,
ॲडमायरेबल म्हणजे झाले प्रशंसनीय. इंडिफरंट म्हणजे उदासीन किंवा वेगळा. हार्मोनियस म्हणजे सुसंवादी. या तीनही शब्दाचे अर्थ या ठिकाणी आपण सांगितलेले आहेत. त्यानुसार डिस्गस्टिंगचा अर्थ होतो घृणास्पद. म्हणजे त्यानुसार आपण सांगू शकतो की याचं सिनोनिम आहे पर्याय क्रमांक 1. ॲबोरंट म्हणजे देखील घृणास्पद, डिस्गस्टिंग म्हणजे देखील घृणास्पद. पुढे पहा प्रश्न क्रमांक 4. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता पहा यामध्ये एक ब्लँक दिलेला आहे, रिकामी जागा आहे आणि त्यामध्ये योग्य असं दिलेल्या पर्यायामधून ऑप्शन टाकायचा आहे. आता पर्यायाकडे पाहिलं तर आपण आर्टिकल दिसतात आपल्याला. चला. डॅश डॅश डॉग बार्क ॲट ऑल नाईट कीपिंग द नेबर्स अवेक. आता पहा या ठिकाणी एक डॉग ओरडत आहे रात्रभर, ज्यामुळे शेजारचे लोक जागे होतात. मग आता या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? ए अँड द दोज. तर दी डॉग, कारण एक स्पेसिफिक डॉगबद्दल तिथे सांगितलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी द डॉग असं येणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 5. आता पहा या ठिकाणी एक पॅसेज दिलेला आहे आणि या पॅसेजवरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर सुरुवातीला पॅसेज व्यवस्थित एक स्टोरी जशी आपण वाचतो किंवा ऐकतो त्या पद्धतीने सुरुवातीला तुम्ही पॅसेज वाचा आणि त्यानंतर प्रश्न वाचा. त्याचं उत्तर तुम्हाला लवकर मिळणार आहे. तर पहा आता प्रश्न विचारलेला आहे, विच कॅरेक्टर इन द महाभारता इम्पार्ट्स टाइमलेस विजडम टू अर्जुना. आता जेव्हा तुम्ही हा पॅरेग्राफ वाचाल त्यावेळी तुम्हाला याचं उत्तर त्या ठिकाणी सापडणार आहे. तर हा पॅरेग्राफ तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थितरित्या पॅरेग्राफ वाचा आणि या प्रश्नाचं उत्तर शोधून काढा. त्यामुळे तुम्हाला काय होईल तर जास्तीत जास्त पॅरेग्राफची प्रॅक्टिस देखील होईल. तर याचं उत्तर दिलेलं आहे कृष्णा. ठीक आहे. चला पुढे पहा प्रश्न क्रमांक 6. हा देखील पॅरेग्राफवर विचारलेला आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड अंडरलाईन इन द पॅसेज. आता पहा या ठिकाणी सिनोनिम विचारलेला आहे आणि शब्द काय दिलेला आहे पहा. शब्द आहे इप्टोमाइज. आता पहा इप्टोमाइज म्हणजे वर्णन करणे. याचा अर्थ काय आहे तर वर्णन करणे. मग आता यानुसार याचा समानार्थी शब्द काय होणार आहे? डिवाइड, कन्फर्म, कॉन्डेम आणि एक्सिम्प्लिफाय. आता पहा यावरून आता पहा सिम्प्लिफाय यावरून आपण बघा शेवटचा पर्याय जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला पटकन वाटेल की हेच याचं उत्तर आहे. बरोबर आहे. एक्सिम्प्लिफाय याचा अर्थ होतो वर्णन करणे. बरोबर. मग आता पहिल्या 3 पर्यायाचा अर्थ आपण शोधूया. डेविएटचा अर्थ काय होतो तर विचलित होणे. कन्फर्मचा अर्थ अनुरूप किंवा कन्फर्म होणे म्हणजे काय निश्चित होणे. बरोबर. त्यानंतर आहे कॉन्डेमचा अर्थ होतो निषेध आणि एक्सिम्प्लिफायचा अर्थ होतो वर्णन करणे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7 हा देखील पॅरेग्राफवर आहे. व्हॉट इज वन युनिव्हर्सल थीम एक्सप्लोर्ड इन द महाभारता ॲज मेन्शन इन द पॅसेज. आता पहा या पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला ती थीम देखील या ठिकाणी सापडणार आहे. हा देखील तुम्ही प्रश्न सोडून पहा. व्हिडिओ स्टॉप करा आणि पॅरेग्राफ सुरुवातीला वाचून घ्या आणि त्यानुसार हा प्रश्न सोडवा. हा उत्तर दिलेला आहे पर्याय क्रमांक 2. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेज. आता पहा खाली एक फ्रेज दिलेली आहे आणि त्या फ्रेजबद्दल वन वर्ड सबस्टिट्यूशन आपल्याला वापरायचं आहे. त्या म्हणजे अनेक शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरायचा आहे. बरोबर. अ पर्सन हू बिलीव्ज इन द ऑब्लिव्हिशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट अँड द ऑर्गनायझेशन ऑफ सोसायटी ऑन अ व्हॉलंटरी कोऑपरेटिव्ह बेसिस विदाउट रिसोर्स टू फोर्स ऑर कंपल्शन. पाहता हे वाचल्यानंतर तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की सुरुवातीला दिलेलं जे फ्रेज आहे किंवा दिलेलं जे वाक्य आहे तर त्याचा सुरुवातीला अर्थ तुम्हाला लक्षात आला पाहिजे. आता पहा या वाक्याचा अर्थ काय होतो. अ पर्सन हू बिलीव्ज इन द ऑब्लिशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट अँड ऑर्गनायझेशन ऑफ सोसायटी ऑन अ व्हॉलंटरी कोऑपरेटिव्ह बेसिस विदाउट रिसोर्सेस टू फोर्स ऑर कंपल्शन म्हणजे बळजबरी किंवा सक्तीचा सहारा न घेता स्व इच्छेने सहकारी तत्वावर. ठीक आहे. गव्हर्नमेंट अँड ऑर्गनायझेशन ऑफ सोसायटी सहकारी तत्वावर सर्व प्रकारचे सरकार आणि समाजाची संघटना रद्द करण्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती. कशी? स्वइच्छेने, बळजबरी किंवा कुणाचीही सक्ती न करता स्वतःच्या इच्छेने आणि सरकारी आणि समाजाची संघटना रद्द करण्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती. मग अशा व्यक्तीला काय म्हणायचं? पहा
ॲसेटिक म्हणायचं का? ॲसेटिक म्हणजे काय, कोणती व्यक्ती झाली ती तपस्वी झाली. तपस्वी म्हणावं का? नाही. त्यानंतर पहा ॲक्विसेंट म्हणावं का? नाही. ॲक्विसेंट म्हणजे खूप शांत व्यक्ती. त्यानंतर पहा ॲसेंटिक म्हणायचं का? नाही. ॲस्थेटिक आहे. ॲस्थेटिक म्हणजे सौंदर्य, तर ते पण नाही. आता बघा ॲनार्चिस्ट म्हणजे अराजकतावादी, तर याला काय म्हणतात? अराजकतावादी. ठीक आहे. चला पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेजेस. द आर्ट ऑफ इफेक्टिव्ह ऑर परस्युअस स्पीकिंग ऑर रायटिंग. आता पहा इफेक्टिव्ह अँड परस्युअस स्पीकिंग ऑर रायटिंग म्हणजे बोलण्याची किंवा लिहिण्याची प्रभावी किंवा प्रेरणादायी कला. इफेक्टिव्ह प्रभावी और परस्युअस म्हणजे प्रेरणादायी अशी बोलण्याची किंवा लिहिण्याची कला असलेला त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं रिओट्रिक. रिओट्रिक म्हणजे वक्तृत्व, ज्यामध्ये बोलण्याची लिहिण्याची कला असते, प्रभावी आणि प्रेरणादायी कला असते, त्याला काय म्हणायचं? तर रिओट्रिक. ठीक आहे. चला पुढे पहा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. आता पहा यावरून एक तुमच्या लक्षात आलं असेल की वन वर्ड सबस्टिट्यूशन जे आहेत तर त्यावर खूप जास्त प्रमाणामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. आपण काय करूया, वन वर्ड सबस्टिट्यूशनचे बऱ्यापैकी जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते सर्व प्रश्न आपण आपल्या चॅनलवर घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी याकरिता वन वर्ड सबस्टिट्यूशनचे विविध शब्द आपण आपल्या चॅनलवर घेण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त परीक्षेमध्ये आलेले शक्यतो आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन घेऊया. ठीक आहे. चला पुढे पहा. आता वन वर्ड सबस्टिट्यूशन कोणतं आहे? अ पर्सन हू इज अनेबल टू स्लीप, जो झोपू शकत नाही, शांतपणे झोपू शकत नाही असा व्यक्ती. मग आता पहा जो झोपू शकत नाही याला काय म्हणायचं? हायपोटिक म्हणजे काय? हिप्नोटिक म्हणजे काय? ज्याला कृत्रिम निद्रा आणली जाते. बरोबर. हिप्नोटाईज तुम्ही ऐकलं असेल, जे असं डोळ्यासमोर काहीतरी फिरवतात आणि त्यांना झोपवतात, त्याला काय म्हणायचं? हिप्नोटिक. तर हिप्नोटिक म्हणजे कृत्रिम निद्रा आणणारे. मग अ पर्सन हू इज अनेबल टू स्लीप त्याला हिप्नोटिक म्हणायचं का? नाही. त्यानंतर पहा स्टॉईक म्हणायचं का? स्टॉईक म्हणजे स्थूल असतं, तर ते देखील नाही. बुली म्हणजे गुंडगिरी, तर हे देखील नाही म्हणणार. तर पहा इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश. जेव्हा माणूस झोपू शकत नाही तर अशा माणसाला निद्रानाश झाला असं म्हणतो. त्यामुळे याचं काय उत्तर आहे? तर इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11. आता पहा अशा प्रकारचा एक तरी प्रश्न परीक्षेमध्ये असतो. असे जे इथे आता पहा 4 वाक्य दिलेले आहेत ABCD. हे 4 वाक्य वाचायचे आणि त्या 4 वाक्याला क्रमानुसार लावायचं. म्हणजे या 4 वाक्यातील पहिल्यांदा काय घडलं असेल, पुन्हा दुसरं वाक्य काय घडलं असेल, तिसरं वाक्य काय घडलं असेल, अशा पद्धतीने. आता पहा यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हाऊ एव्हर वगैरे असे शब्द असतात तर ते शक्यतो शेवटच्या वाक्यामध्ये असतात. बरोबर. त्यानुसार हे तुम्ही वाक्य जुळवण्याचा प्रयत्न करा. पहा वाक्य वाचून घ्या आणि त्यानुसार तुम्ही ते लावलं तरी चालेल. ठीक आहे. हा देखील तुम्ही घरी सोडून बघा प्रश्न. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. नायदर ऑफ स्टुडंट्स डॅश डॅश देअर होमवर्क एट. आता पहा या ठिकाणी नायदर नॉटचा प्रश्न आहे. म्हणजे यामध्ये वाक्यरचना कशी आहे हे विचारलेलं आहे. जेव्हा नायदरचं वाक्य असतं तर त्यावेळी या ठिकाणी जे ते कुठे होते वाक्य? नायदर ऑफ द स्टुडंट्स. आता पहा या ठिकाणी स्टुडंट्स आहे, मग आपल्याला असं वाटेल की हे अनेक वचन आहे, तर नाही. नायदरच्या वाक्यामध्ये इथे एक वचन वापरलं जाते, म्हणजे सिंग्युलर वापरलं जातं. कारण याचा अर्थच होतो नायदर ऑफ द स्टुडंट्स म्हणजे खूप जास्त स्टुडंट्समधून एक असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एक हे जे आहे तर ते आहे सिंग्युलर. त्यामुळे हा वाक्य सिंग्युलर आहे असं गृहीत धरलं जातं. त्यामुळे ते स्टुडंट्स जरी असलं तरी इथे सिंग्युलरचाच क्रियापद वापरलं जातं. त्यामुळे इथे हॅव वापरलं जाणार नाही, कारण हॅव हे अनेक वचनी आहे. बरोबर. त्यामुळे इथं वापरलं जातं हॅज. त्यामुळे काय उत्तर येणार आहे? हॅज फिनिश्ड. आणि इथं एट असल्यामुळे इथे भूतकाळच वापरलेला आहे, त्यामुळे इथे फिनिश्ड असं वापरलं जातं. त्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे हॅज फिनिश्ड. हॅज का वापरलं? आलं लक्षात? ठीक आहे. पुढे पहा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट एंटरिंग
तर पहा, आतापर्यंत आपण सर्व सिनोनिम बघितले होते. आता एक अँटोनिमचा पण प्रश्न विचारलेला आहे. द टीचर ट्राय टू क्लिअरिफाय द कन्फ्युजिंग कॉन्सेप्ट इन्स्टेड ऑफ ऑफस्कटिंग इन इट फर्दर. आता पहा, शब्द दिलेला आहे आणि या शब्दाचं अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. आता सुरुवातीला याचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. तर याचा अर्थ आहे अस्पष्ट. मग जेव्हा याचा अर्थ माहिती होतो तेव्हा याचा समानार्थी विरुद्धार्थी शब्द आपण सांगू शकतो. मग आता अस्पष्टच्या विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? ऑब्स्क्युरिंग. ठीक आहे. क्लेरिफाईंग. आता पहा, क्लेरिफाईंग, क्लिअर करणे म्हणजे स्पष्ट करणे, बरोबर. मग अस्पष्टच्या विरुद्धार्थी शब्द सापडलेला आहे क्लेरिफाईंग, स्पष्ट करणे, बरोबर. चला पुढे जाऊया, जास्त वेळ न घालवता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ वर्ब टू फिल इन द ब्लँक. आय ऑलवेज डॅश डॅश माय वर्क बिफोर गोईंग टू बेड. आता पहा, झोपण्यापूर्वी मी माझा होमवर्क करते, बरोबर. इथे पहा, ऑलवेज जे आहे तर ते आहे वर्तमानकाळी शब्द. ऑलवेज जिथं असतं त्या ठिकाणी वाक्य हे साध्या वर्तमान काळात असतं. मग आता पहा, वाक्य वर्तमान काळात आहे, बरोबर. कशावरून ओळखलं आपण? ऑलवेजवरून. मग आता डीड कसं आहे? भूतकाळी, त्यामुळे ते इथे असणार आहे का? नाही. हॅव डन, हॅड डन हे देखील भूतकाळीच आहेत, त्यामुळे हे देखील असणार नाही. मग वर्तमान काळी क्रियापदाचा रूप या ठिकाणी फक्त आहे डू, त्यामुळे इथे येणार आहे डू. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. आता पहा, क्युरिओसिटी किल्ड द कॅट. याचा जर शब्दशः अर्थ आपण पाहिला तर शब्दशः अर्थ होतो कुतूहलाने मांजर मारला. क्युरिओसिटी किल्ड द कॅट, कुतूहलाने मांजर मारला, बरोबर. मग आता जेव्हा प्रोवर्ब म्हणजे म्हणी असतात तेव्हा म्हणीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, तर त्यातून निघणारा अर्थ आपण घ्यायला पाहिजे. तर कुतूहलाने मांजर मारला याचा शब्दशः अर्थ कुतूहलाने मांजर मारला वेगळाच वाटतो, परंतु त्यातून निघणारा अर्थ या दिलेल्या 4 पर्यायामधून कशातून व्यक्त होतो ते पहा. चला आता आपण सुरुवातीला हे 4ही पर्याय तपासून बघूया. आता पहा, या व्हिडिओमध्ये आपण हे इंग्लिशचं जे पाहत आहोत प्रश्न, तर यापैकी हा जो पेपर आहे म्हणजे कर निरीक्षकचा, तर यामधले 4 विषय आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेतलेले आहेत. एक विषय राहतो आहे तर तो आहे सब्जेक्टचा विषय आहे, म्हणजेच त्या विषयाचा, बरोबर. म्हणजे आता कर सहाय्यक आहे, टॅक्सचा पेपर आहे तर टॅक्सशी रिलेटेड म्हणजे त्या विषयाशी रिलेटेड जो काही विषय आहे तर त्याचे 40 प्रश्न या पेपरमध्ये विचारलेले आहेत. तर या 40 प्रश्नांचं विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत, बरोबर. मग त्यासाठी पुढील व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण जेव्हा मी पुढील व्हिडिओ टाकेल तर तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि त्यानुसार तुम्ही तो पुढचा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. चला प्रश्नाकडे वळूया. शेवटचा प्रश्न आहे आपला हा. आता पहा, कॅट्स आर नॅचरली क्युरियस ॲनिमल्स. वाक्य बरोबर आहे की मांजर हे नैसर्गिकरित्या खूप क्युरियस असतं, कुतूहलयुक्त असतं, बरोबर. वाक्य बरोबर आहे परंतु म्हणीला लागू नाही होत, त्यामुळे चूक आहे. इट इज गुड टू बी इनक्युसिटिव्ह अबाउट मिस्टिरियस थिंग्स. म्हणजे गूढ गोष्टीबद्दल जिज्ञासू असणं चांगलंच आहे. आता पहा, मिस्टिरियस म्हणजे गूढ गोष्टी ज्या असतात, मिस्टिरियस थिंग्स ज्या गूढ गोष्टी असतात त्यांच्याबद्दल इनक्युसिटिव्ह असणं खूप चांगलं आहे, म्हणजे जिज्ञासू असणं चांगलंच आहे, परंतु हे म्हणीचा अर्थ आहे का? नाही. पुढे पहा, इट इज इम्पॉर्टंट टू एक्सप्लोर द वर्ल्ड अँड लर्न न्यू थिंग्स. म्हणजे जग एक्सप्लोर करणं आणि नवीन गोष्टी शिकणं हे चांगलंच आहे, तर चांगलंच आहे, ते गुड थिंग आहे, बरोबर, आणि महत्त्वाचं देखील आहे. तर हे याचा अर्थ होत नाही. आता पहिलं वाक्य बघा, बीइंग क्युरियस कॅन लीड द डेंजरस सिच्युएशन. म्हणजे क्युरियस असणं, बरोबर, आपण जिज्ञासू असणं, बरोबर. जिज्ञासू असल्यामुळं काय होतं की धोकादायक परिस्थिती उद्भवत नाही. क्युरिओसिटी किल द कॅट याचा अर्थच होतो की आपण जर जिज्ञासू असू तर धोकादायक परिस्थितीला आपण मात देऊ शकतो किंवा धोकादायक परिस्थिती आपण मारू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे.
ठीक आहे, चला या ठिकाणी आपले 15 प्रश्न संपलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया की कर सहाय्यक म्हणजे टॅक्स कर निरीक्षकच्या 2023मध्ये झालेल्या पेपरमधील शेवटचा भाग, जो की 40 प्रश्नांचा आहे आणि जो की पेपर क्रमांक 2 म्हणून ओळखला जातो, परंतु घेतला जातो तो एकत्रितच एकाच टप्प्यामध्ये तो घेतला जातो. असं पेपर क्रमांक 1 वेगळा, पेपर क्रमांक 2 वेगळा असं नसतं. तर एकाच फ्लोमध्ये तो पेपर घेतला जातो. तर चला पेपर क्रमांक 2 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्यामध्ये 40 प्रश्न विचारलेले आहेत आणि ते सब्जेक्ट रिलेटेड आहेत. म्हणजे जर त्यामध्ये पॉलिटी पण असू शकतं, इकॉनॉमिक्स पण असू शकतं, त्याचबरोबर कर निरीक्षक याच्याशी रिलेटेड देखील बरेच प्रश्न असू शकतात. तर मग कोणकोणते प्रश्न, भूगोल देखील असू शकतो, तर कोणकोणते प्रश्न त्या सब्जेक्ट रिलेटेडमध्ये म्हणजे 40 प्रश्नामध्ये इन्क्लूड केलेले आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.